ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपच्या आमदाराकडूनच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली आहे. पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केलाय. ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपच्या खोपट येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ठाणेकरांकडून सातत्यानं पाणी समस्येबाबत तक्रारी येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शहरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केलाय. अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावं लागत असून काही मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचाही त्यांनी दावा केलाय. पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी केळकर यांनी केली. तसंच शहराला किती पाणी मिळतं, त्यातील किती पाणी वितरित होतं आणि किती गळती होते याचा हिशोब महापालिकेने द्यावा अशीही त्यांनी मागणी केली. केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेतून ठाणे महापालिकेला 1819 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या निधीचा वापर कुठे झाला याची माहिती महापालिकेकडे नसल्याचा आरोपही केळकर यांनी केलाय. याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनानं 10 दिवसांची मुदत मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनीही पाणी समस्येवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेकडे पाणी मीटर नियोजन आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पाणी समस्येसाठी तयार करण्यात आलेली समिती अद्याप कार्यरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात टँकर माफियांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठ्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. अमृत योजनेतील निधीचाही योग्य वापर झाला नसल्याचा त्यांनी आरोप केलाय. भाजप आमदार माधवी नाईक यांनीही या विषयावर प्रशासनाकडून पारदर्शक माहिती देण्याची गरज असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारकडून मिळालेला निधी नेमका कुठे खर्च झाला याची माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज म्हटलं की निधी काय बद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जाऊन बघा पाईपलाईन किती ठिकाणी फोडले. आपण सत्तेमध्ये आहात तर ह्या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहेत, जे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय. याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे.